बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये चालू सेनमध्ये टॉप 20 खिलाडी घालीत आहे. बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये मैदानामध्ये धुमाकूळ. बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये चालू सेनमध्ये टॉप हे 20 खिलाडी प्रत्येक मैदानामध्ये तिथं जाईल तिथं गुलाल मिळवत आहे. तर बघूया कोणते आहे ते 20 टॉप खिलाडी चालू सेनचे बैलगाडी शर्यत क्षेत्रातील टॉपचे सर्व माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर चला मग. तर मंडळी 20 नंबरवरती होतो आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये तब्बल सलग 14 फायनलचा मानकरी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये चांगला धुमाकूळ घालीत आहे. त्या मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळवतो आणि फायनलचा मानकरी ठरतो. तर मंडळी सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये 20 नंबरवरती आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये सध्या धुमाकूळ घालीत आहे आणि ज्या मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळवत आहे. असा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये सध्या चांगलाच धुमाकूळ घालीत आहे. 19 नंबरवरती येतो आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रातील हरिण म्हणून त्याची ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बलमा. सातारा एक्सप्रेस बलमा देखील सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ज्या मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये तुफान वेगाने पळून धुमाकूळ घालीत आहे. तर नंबरवरती येतो आपला सर्वांचा लाडका द्वारलेचा हरण्या. द्वारलेचा हरण्या हिंद केसरी पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी. चालू सेनमध्ये हरण्याने देखील बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बरेचसे असे टॉपचे मैदान गाजवले, टॉपच्या बिनजोड शर्यती गाजवल्या आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये हरण्या देखील चालू सेनमध्ये टॉपचा धुमाकूळ घालीत आहे. मंडळी 17 नंबरवरती येतो आपला सर्वांचा लाडका बॉस. या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बॉस म्हणून त्याची ओळख आहे असा सप्तहिंद केसरी सुंदर. सुभाष तात्या यांचा सप्तहिंद केसरी सुंदर म्हातारा झाला तरी अंगातली रग अजून कमी न झाली. ज्यामध्ये जाईल त्या मैदानामध्ये धुमाकूळ घालतो असा सप्तहिंद केसरी सुंदर देखील सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये टॉपचा धुमाकूळ घालतो आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये चांगले टॉपचे मैदान गाजवतो तुफान वेगाने पळून. तर मंडळी 16 नंबरवरती येतो रायफल 8181. रायफल 8181 देखील बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये चालू शहरामध्ये देखील चांगला पळतो आणि टॉपच्या मैदानात गाजवतो. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये वाईकरांची रायफल 8181 याची ओळख आहे. बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये टॉपचा धुमाकूळ सध्या रायफल 8181 घालीत आहे. त्यानंतर 15 नंबरवरती येतो या वर्षीचा वडकींद केसरीचा 1 नंबरचा मानकरी आणि चालू सेनमध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ज्या मैदानामध्ये त्या मैदानामध्ये आपल्या तुफान वेगाने पळून बैलगाडी शर्यत क्षेत्रातील टॉपच्या मैदानात गाजवता असा सिरसोडीचा रायफल. सिरसोडीचा रायफल देखील सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक टॉपचा हत्यार आहे आणि चालू शहरांचे टॉपच्या मैदानात सिरसोडीच्या रायफलने या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये गाजवले. 14 नंबरवरती येतो आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देखणा हत्यार पिस्टन 2211. पिस्टन 2211 देखील आपल्या पळाच्या वेगाने पळाच्या जोरावर या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कायम 1 नंबरमध्ये राहतो आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कायम मोठ्या मैदानामध्ये मोठमोठ्या मैदानामध्ये कायम फायनलचा गुलाल घेतो आणि चालू शहरामध्ये पिस्टन 2211ने बरेचसे असे टॉपचे मैदान गाजवले आणि चालू शहरामध्ये टॉपला धुमाकूळ घालतो या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये. बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देखणा हत्यार पिस्टन 2211 नंबरवरती येतो आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीचा राजा. घरनिकीचा राजा देखील चालू शहरामध्ये या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये टॉपच्या मैदानात गाजवतो आणि टॉपच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालतो असा घरनिकीचा राजा आपल्या पळाच्या जोरावर ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील संपूर्ण टॉपच्या मैदानात गाजवले हिंद केसरी किताब नावावर केले असा घरनिकीचा राजा कायम बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये 1 नंबरला पळतो आणि चालू सीझनमध्ये देखील टॉपच्या मैदानात घरनिकीचा राजा गाजवतो. तर 12 नंबरवरती येतो चिक्या. तब्बल 55 लाख रुपयाची खरेदी चिक्या. चिक्या देखील सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये टॉपच्या मैदानात गाजवतो आणि आपल्या पळाच्या वेगावरती या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालतो आणि टॉपच्या मैदानामध्ये गुलाल मिळवतो आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील चालू शहरांचा टॉपला धुमाकूळ घालतो म्हणजेच चिक्या. तो लारा गराडेकरांचा लारा काही दिवसापूर्वी आपल्याला 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळताना दिसला नव्हता, पण जे काही जेव्हापासून 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये गराडेकरांचा लारा आला तेव्हापासून सलग गुलालामध्येच आहे आणि चालू शहरामध्ये बऱ्याचशा मैदानामध्ये लाराने गुलाल मिळवला आणि चालू शहरामध्ये बऱ्याचशा मैदानामध्ये लारा देखील चांगलाच धुमाकूळ घालीत आहे. मंडळी त्यानंतर 10 नंबरवरती येतो पिस्टनच्या दावणीचा नवीन खरेदी आदत किंग सोन्या 2211. सोन्या 2211 या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये टॉपचा हत्यार चालू शहरांचा आहे बघा. कारण की आपण बघतोय
जे काय टॉपच्या मैदानं पार पाडतात, त्या टॉपच्या मैदानामध्ये आणि ओपनच्या मैदानामध्ये आदत धुमाकूळ घालतो. म्हणजेच पिस्टनच्या धावणीचा आदत हत्यार म्हणजेच आदत खिलाडी सोन्या 22-11. सोन्या 22-11 या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये चालू शहरांचं एक टॉपचा हत्यार आहे आणि टॉपचा हत्यार टॉपला धुमाकूळ घालीत आहे या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आपल्या पळाच्या जोरावर. मंडळी त्यानंतर 9 नंबरवरती येतो अर्जुन. उर्मिलाताई यांचा अर्जुन देखील या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये चालू शहरांचे सर्व टॉपच्या मैदानात अर्जुनने गाजवले आणि चालू शहरांमध्ये या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील टॉपचा हत्यार म्हणजेच अर्जुन आपल्या पळाच्या जोरावर आणि आपल्या तुफान वेगाच्या जोरावर या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कायम 1 नंबरमध्ये पळतो आणि चालू शहरांचे सर्व टॉपच्या मैदानं आणि टॉपच्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतो म्हणजेच उर्मिलाताई यांचा अर्जुन. ती येतो भुंगा. भुंगा करतो या मैदानामध्ये दंगा. बिनजोडलाही चांगलाच धुमाकूळ घालतो आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आला तेव्हाही चांगला धुमाकूळ घालतो. मागच्या मैदानामध्ये भुंगा आणि पाखऱ्या पळाले होते बघा 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आणि काल देखील भुंगा आणि पाखऱ्या बिनजोडला पळाले. त्या तुफान वेगाने त्याच आपल्या ताकदीच्या पळाने बिनजोड विजय केली आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये देखील भुंगाची आणि पाखऱ्याची गाडी चांगली पळते आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये छोटा पॅकेज बडा धमाका म्हणजेच भुंगा. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा भुंगाचा विषय आहे. त्या नंबरवरती येतो घोडचा सर्जा. घोडच्या सर्जाने देखील या वर्षी चालू शहरामध्ये बरेचसे टॉपचे मैदान गाजवले. त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घातला आणि बरेचसे असे टॉपचे हिंदकेसरी मैदानं देखील पटकवले. हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये देखील हिंदकेसरी आपल्या घोडच्या सर्जाने देखील चांगली कामगिरी केली आणि चालू शहरांचा टॉपचा हत्यार म्हणलं तर वावगं ठरणार नाही असा घोडचा सर्जा. या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये अगदी कमी वेळेत जास्त प्रसिद्ध झाला म्हणजेच घोडचा सर्जा. बकासूर सारख्या बैलासोबत पळाला आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आपलं नाव एकदम उंचीवरती नेलं तो म्हणजेच घोडचा सर्जा. या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील चालू शहरांचा टॉपचा खेळवरती येतो शेवाळे आबाई यांचा 51 लाख रुपयाची नवीन खरेदी पाखऱ्या. पाखऱ्या देखील या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक टॉपचा हत्यार आहे आणि चालू शहरांमध्ये टॉपच्या मैदानात गाजवतो या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये म्हणजे शेवाळे आबाई यांचा हिंदकेसरी पाखऱ्या. कालच बिनजोडला पळाला भुंगासोबत तिथेही दंगा केला. पाखऱ्या देखील या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आपल्या पळाच्या जोरावरती सर्व टॉपच्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतो आणि चालू शहरांमध्ये देखील टॉपच्या मैदानं गाजवले. छत्रपती संभाजीनगरचा लखन. लखन आता तरी आपल्याला शंकरपाटामध्ये पाहताना दिसतो पण जेव्हा जेव्हा लखन 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये येतो तेव्हा टॉपलाच पळतो आणि टॉपलाच धुमाकूळ घालतो. असा छत्रपती संभाजीनगरचा लखन पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये बकासूर सोबत पळून तिथे देखील 1 नंबरचा मानकरी ठरला. मुळशी मैदानामध्ये देखील बकासूर सोबत पळून 1 नंबरचा मानकरी ठरला. खरं तर बकासूर यांनी लखनची जोडी मैदानामध्ये चांगलीच पळते आणि चालू शहरांमध्ये सर्व टॉपच्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घातला म्हणजेच छत्रपती संभाजीनगरच्या लखनने. तो देखील मैदानामध्ये आपल्या पळाच्या जोरावर ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये चालू शहरांमध्ये टॉपला धुमाकूळ घालतो. म्हणजे त्यानंतर 3 नंबरला येतो आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेगाचा बादशाह हिंदकेसरी सर्जा. ज्या मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये हिंदकेसरी सर्जा आपला वेगाचा शेवट दाखवून त्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कायम 1 नंबरमध्ये पळतो आणि चालू शहरांचे सर्व टॉपचे मैदानं वेगाचा शेवट हिंदकेसरी सर्जा त्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहून आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये सध्या टॉपला पळतो म्हणजेच आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट. चालू शहरांचे सर्व टॉपचे मैदान वेगाचा शेवट हिंदकेसरी सर्जाने गाजवले. मंडळी 2 नंबरवरती येतो आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेतच बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथुर 1001. ज्या मैदानामध्ये जाईल त्या बिनजोडमध्ये जाईल कायम गुलालामध्ये राहतो आणि कायम बिनजोडचा मानकरी ठरतो. 3 फेऱ्यामध्ये तेवढीच दहशत, तेवढीच बिनजोडला दहशत, तेवढीच बिनजोडला दहशत, तेवढीच 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये दहशत. मथुरशी तिकडे जाईल तिकडं कायम दहशत राहते या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आणि कायम टॉपला पळतो आणि टॉपचा खिलाडी म्हणजे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील बिनजोडचा बेतच बादशाह मथुर 1001. राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेतच बादशाह मथुर 1001. तो तुम्हाला नाव सांगायची पण गरज नाही. या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये त्याला लाखो शर्यतप्रेमी देव मानतात असा डॉन. डॉन बोलते सबको बोलते बकेडॉन. बकेडॉन उर्फ साहेब उर्फ सरपंच उर्फ बकासूर हे लाखो शर्यतप्रेमींनी त्यांना नाव दिले आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये चालू सीझनचे नव्हे तर संपूर्ण बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कायम 1 नंबरमध्ये राहणारा आणि टॉपचा खिलाडी आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधील
गावठी हत्यार म्हणून त्याची ओळख आहे असा बकॅटॉन. बकॅटॉन ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील कायम टॉपला पळतो आणि कायम टॉपला राहतो. तर मंडळी आपण बघितले व्हिडिओच्या माध्यमातून चालू सीझनमध्ये ह्या टॉप 20 खिलाडीने बैलगाडी शर्यत क्षेत्रातील टॉपचे मैदानं गाजवले आणि टॉपला धुमाकूळ घातला. आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये या टॉप 20 नंदींनी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये टॉपला राहून टॉपच्या मैदानामध्ये गुलाल मिळवला. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल, व्हिडिओबद्दल आणि या टॉप 20 नंदीबद्दल तेही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला ना एक लाईक नक्कीच करा आणि एक चॅनलला सबस्क्राईब प्लीज करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शहर शौकीन यांना शेअर करा. रॉयल नाद या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अशाच नवनवीन बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी नवनवीन घडामोडी, नवनवीन विषय, नवनवीन अपडेट बघायला मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.